सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले पाहायला मिळत आहेत आणि या अनुषंगानं जर पाहायला गेलं तर आज साताऱ्यामध्ये शिवसेनेची महत्त्वपूर्ण जी बैठक होती ती पार पडली आणि या बैठकीनंतर आज संध्याकाळच्या सुमारासच मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी मंत्री मकरंद पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची एक बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे। खरं तर ही बैठकीला कोणत्याही प्रसार माध्यमांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आला होता। ही बैठक गुप्त बैठक म्हणली जात आहे, मात्र या बैठकीमध्ये एक सार जो समजतोय त्यामध्ये सांगायचं झालं तर एकूणच या पुढील काळामध्ये युती होणार का याबाबतची चर्चा जी आहे ती महायुतीमधली एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं यावेळी कोणालाही एकत्र घेऊन या ठिकाणी युती केलेली नव्हती, त्यामुळे यावेळीचा सावध पावित्र्य घेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकूणच या ठिकाणी युती करण्याच्या तयारीत असल्याचं एकूणच चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याबाबत संबंधित रामराजे असतील किंवा मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांना विचारणा केली असता सदिच्छा भेटीसाठी ते आले असल्याची एकूणच त्यांनी माहिती दिली आहे। त्यामुळं नक्कीच या पुढील काळात नेमकं महायुतीमध्ये काय होणार याची चर्चा जी आहे ती आता सर्वत्र रंगू लागलेली पाहायला मिळते। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। अरे हो बाबा, शंभूराज देसाईंनी आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं, तुमची राजकीय भूमिका काय? नो भूमिका। काका काय काय झालं काका काका? बैठक काय झाली? बैठक काय झाली? काय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली का? हा, थोडस जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली, भाजपमध्ये भाजपला कुठे का दिसली नाही। भाजपला का नाही घेतलं बैठक? भाजपने यापूर्वीच माझ्या माहितीनुसार जाहीर केले की आम्ही सोबळाव जिल्हा परिषद लागलो। शिवेंद्रराजेंनी आज असं आवाहन केले की पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी। ठीक आहे ना, मग पालकमंत्र्यांनी बोलव याच्या मंत्री गोरेंच्या धक्क्यानं सर्व एकत्र झाला का तुम्ही? नाही, तसं काही नाही। काय धक्का त्यांचा? तर तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल, त्यात गोऱ्यांचं काय संबंध? भाजपचे नेते आहेत ते. तिथं भाजपची पार्टी पूर्वीपासून आहेच ना, त्यात त्यांचा काय संबंध? उद्या बैठक आहे तुमच्या. मदन भोसले ती पूर्वीपासून भाजपमध्ये। तुम्ही एकत्र लढणार का आता? जिल्हा परिषदेत एकत्र लढणार का दोघं जण? आता चर्चा तर चालू आहे, बघूया चर्चेत काय ते. तुतारीला बरोबर घेणार आहे का? तुतारीला हे बघा, आता आम्ही दोघं तर बरोबर चर्चा केली, आताशी सुरुवात आहे। इलेक्शन काल परवा जाहीर झाले आहे, बघूया ना पुढे काय काय। भाजपलाच का डावललं जाते जिल्ह्यात? भाजपला म्हणून गावात मग त्यांना का नाही या बैठकीला बोलावलं? आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलावं, आमची कुठे काय हरकत आहे कोणाची। चला येऊ का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।